माझ्या पद्धतीने बांगड्याचं कालवण बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। चला आज आपण बांगड्याचं कालवण एकदम चमचमीत हॉटेलमध्ये बांगडा कढी मिळते ना तशी बनवूया। आधी आपल्याला बांगडे साफ करून घ्यायचे। बांगडे आपण कापून धुवून घेतले। बांगड्यांना आपण थोडंसं मीठ आणखीन हळद लावूया। बांगड्याचं कालवण करायचं असतं तेव्हा बांगड्याचे छोटे तुकडे करायचे, मसाला व्यवस्थित लागतो। मच्छीला आपण हळद मीठ लावून ठेवलंय। मच्छी एका बाजूला ठेवून आपण मसाले काय आहेत बघूया। आपल्याला कांदा टोमॅटो लागणार आहे, कांदा कापूया। कांदा आपल्याला मसाल्यामध्ये वाटायचा आहे, जाडे तुकडे केले तरी चालेल, बारीक कापायची काही गरज नाही। मोठे मोठे तुकडे करून घेते। टोमॅटो कापून घेऊया। टोमॅटोचा हिरवा भाग आहे तो काढून टाकायचा। टोमॅटोचे पण तुकडेच करणार आहे। आपल्याला लसूण लागणार आहे, लसूण घेऊयात। एवढा लसूण बास होणार आहे। ओला लसूण असला ना का सोलला जात नाही, मग असं करून थोडंसं कापून घ्यायचा। हे बघा मग पटापट सोलला जातो। खोबरं लागणार आहे, आधी खोबरं किसून घेते। मी सकाळी मिरची आणि मिरचीसोबत 2 चमचे धने भिजायला घातले होते। 4 तास झाले। 4 तासामध्ये धने आणि मिरची छान फुगून आले। आपल्याला जर घाई असेल तर मिरचीमध्ये गरम पाणी घालायचं, म्हणजे लवकर मिरची भिजते। चला आधी आपण मिरची आणखीन धने वाटून घेऊया। मिरची लवकर वाटण्यासाठी आपण थोडंसं मीठ घालूया, आणखीन 1 वाटी पाणी घालते। चला हे सर्व वाटून घेऊया। पण मिरची आणि धने वाटून घेतलेत। आता लसूण घालूयात, कांदा, टोमॅटो, आणखीन आपल्याला 1 त्रिफळा घालायचं आहे। किसून घेतलेलं खोबरं घालूयात। आता आपल्याला सर्व मसाला परत वाटून घ्यायचा आहे। मसाला आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे, नाही तर मग धने आणि मिरचीचे बिया असल्या तर त्याचे कणी राहते, एकदम असं बारीक करायचं। चला सर्व तयारी करून झाले, आता कालवण बनवूया। आपण कढईमध्ये 2 चमचे तेल गरम केलं आहे, त्याच्यामध्ये मसाला घालून घ्यायचा आहे। मसाला आपल्याला तेलावर परतून घ्यायचा आहे, एकसारखं मिक्स करत राहायचं आहे। मसाला खाली लागून द्यायचा नाही, गॅस पण आधी बारीकच ठेवला आहे। मसाला आपण बारीक गॅसवर परतून घेतला ना म्हणजे कालवणाला छान तरी येते। मसाला सर्वीकडे उडतो म्हणून थोडा वेळ आधी झाकण ठेवायचं मसाल्यावर। चला मसाला बघूया। आपल्याला 2 मिनटं तेलावर मसाला परतून घ्यायचा आहे। मसाला आपला परतून झाला आहे, बाजूला तेल दिसतंय कढईला। आपण मसाल्यामध्ये कोकम घालूया। कोकम थोडा वेळ मसाल्यामध्ये परतायचं आहे। आता आपल्याला मसाल्यामध्ये बांगडा घालून घ्यायचा आहे। बांगड्याला पण मसाल्यात परतून घेऊयात। कालवणात पाणी घालूयात। मी इथे 2 वाट्या पाणी घातले कालवणासाठी, मला एवढं पुरणार आहे। आपल्याला जास्त पाणी कालवण जास्त वाढवायचं असेल तर पाणी कमी किंवा जास्त करू शकतो। कालवणामध्ये कोथिंबीर घालणार आहोत। कालवण आपल्याला 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। कालवण आपलं झालं आहे, गॅस बंद करते। बघू शकता आपल्या कालवणाला किती छान तरी आले। आपण कालवण लोखंडाच्या कढईमध्ये बनवले, आपल्याला काढून घ्यायचं आहे, नाहीतर काळं होईल। कालवण शिजतंय तोपर्यंत आपण बांगडा तळायला घेऊया। चला मच्छीला मसाले लावूया। अद्रक लसूणची पेस्ट, आणखीन आपण घेतलंय घरचा मसाला, थोडंसं मीठ, बांगडा फ्राय मसाला, आणखीन हळद, सर्व मसाले एकत्र घालते। बांगड्याला आपण मसाले सर्व लावून घेऊया। थोडंसं तेल घालूया। बांगडा आपण कापून घेतलाय, तर व्यवस्थित मसाला भरून घ्यायचा, म्हणजे बांगडा खायला चांगला लागतो। बांगड्याला मसाला लावून झाला, याला बाजूला ठेवते। मच्छी तळण्यासाठी काय मसाला लागणार आहे आपण बघूया। पण 2 चमचे बारीक रवा घेतलाय, 1 चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे, थोडंसं तिखट घालूयात, चिमूटभर हळद, रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स करूयात। बांगड्याला रवा लावून घेऊया। असं दाबून रवा लावायचा, म्हणजे तेलामध्ये निघत नाही। चला मच्छी तळण्यासाठी तवा गरम करायला ठेवूया। तेल गरम झालं, मच्छी सोडूया। तेल चांगलं गरम होऊन द्यायचं, मग मच्छी तेलामध्ये सोडायची, नाही तर तव्याला चिटकते। पण बांगडा उलटा करूया। मच्छी कोणतीही तळताना आधी एका बाजूने पूर्ण भाजून घ्यायची, मग उलटी करायची। मच्छी खरपूस तळून घ्यायची, म्हणजे खायला चांगली लागते। चला जेवण झालंय, आपण ताट वाढून घेऊया। बांगड्याचं कालवण, तळलेला बांगडा ठेवूयात। मऊ कापसासारखी तांदळाची भाकरी बनवली आपण। इंद्रायणीच्या तांदळाचा सुगंधी भात बनवलाय। कांदा, काकडी, आणखीन गाजर। मच्छी असली की सर्वांना लिंबू लागतंच। मीठ ठेवते। बघू शकता आपल्या बांगड्याचं कालवण किती चांगलं झालंय, बघूनच कळतंय आपल्याला। तळलेला बांगडा आहे, कांदा, लिंबू, इंद्रायणीचा भात, आपली तांदळाची भाकरी, काकडी, आणखीन गाजर। कोणाला मीठ कमी वाटत असेल तर आपण मीठ पण घेतलेलं आहे। माझ्या पद्धतीने बांगड्याचं कालवण बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आपण हा मसाला तयार केला, त्या मसाल्यामध्ये कोणत्याही मच्छीचं कालवण केलं तरी पण चांगलंच होतं।